आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर सजलंय। ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाणं जमलं नाही अशा वारकऱ्यांनी ठिकठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलंय। पुण्यातील नवी पेठेतील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल सुक्रे यांनी। आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्तानं लाखो भाविक जे आहेत ते आपल्याला पंढरपूरमध्ये गेलेले पाहायला मिळतात। परंतु अनेक भाविकांची इच्छा असते की आपल्या विठुरायाचं दर्शन घ्यावं, त्याला डोळे भरून पाहावं। आज मी पुण्यातील नवी पेठ विठ्ठल मंदिरामध्ये आहे आणि आपण पाहतोय की या मंदिरामध्ये कशा प्रकारे विठ्ठलाची जी सुबक मूर्ती आहे, मनमोहक मूर्ती आहे जी ती पाहायला मिळते। खरं तर चांदीचा मुलामा चढवलेले टोप असतील किंवा इतरही फुलांची आरास असेल, ही सगळी आरास जी आहे ती विठ्ठलाला आणखी मनमोहक बनवताना पाहायला मिळते आणि शेकडो भाविक भक्त जे आहेत ते या दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात। याचबद्दल आपण बोलूयात। आपल्या बरोबर विश्वस्त आहेत सचिन महाराज आहेत। महाराज, काय सांगाल, कशा प्रकारची परंपरा आहे, नेमकं काय या मंदिराचं वैशिष्ट्य आहे? जवळजवळ 168 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। हे मंदिर खूप छोट्या प्रमाणात होतं, म्हणजे छोटं होतं। आता ह्या मंदिराचं रूपांतर खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि इथं म्हणजे कसं साप्ताहिक कार्यक्रम म्हणा, आठवड्यातलं भजन, परत आपले अधिक मासाचे कार्यक्रम म्हणा, आज मंदिरात सांप्रदायिक सर्व प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि भाविक खूप लांबून इथं दर्शनाला येत असतात। जय महाराष्ट्र न्यूजसाठी निखिल सुक्रे, पुणे।